स्वप्नांच्या पंखावर तिचा आभाळ हा माझा कविता संग्रह आहे. त्यातलीच एक कविता मी तुमच्यापुढे आज सादर करते आहे. हा कविता संग्रह माझा आत्ताच प्रकाशित झाला. नवीन वर्षाच्या निमित्ताने मी तो प्रकाशित केलेला आहे. कविता संग्रह अतिशय छान आणि सुंदर त्याचं मुखपृष्ठ आहे. मला खूप आवडलं आणि त्यातल्या कविता आज एक एक चाळत असताना मी लिहिलेल्या कवितेचा अर्थ मला स्वतःला समजून घेताना थोडी भावूक होत गेले आणि त्यातल्याच काही कविता मला असं वाटलं की मी तुम्हाला ऐकवावं. आज ही कविता मी तुम्हाला ऐकवते. कवितेचं शीर्षक आहे उंबरठा तुटला. घराच्या चौकटीत ती जन्मली, घराच्या चौकटीत ती जन्मली, त्याच चौकटीत ती वाढली, त्याच चौकटीत ती वाढली. स्वप्न रंगवायचा प्रयत्न केला, स्वप्न रंगवायचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी सांगितलं गेलं, पण प्रत्येक वेळी सांगितलं गेलं उंबरठा म्हणजे तुझी मर्यादा. पण प्रत्येक वेळी तिला सांगितलं गेलं उंबरठा म्हणजे तुझी मर्यादा. तिनं प्रयत्न केला, तिनं प्रयत्न केला. बोलणं कमी, हसणं आटोक्यात, बोलणं कमी, हसणं आटोक्यात, पावलांचा आवाजही मंद ठेवला. पण विचारांच्या वादळाला कोणी थांबवू शकलं नाही, पण विचारांच्या वादळाला कुणी थांबवू शकलं नाही. एक दिवस तिच्या मनातल्या साकळ्या तुटल्या, एक दिवस तिच्या मनातल्या साकळ्या तुटल्या. डोळ्यात धैर्य पंख बनलं आणि पाऊल उंबरठा ओलांडून गेलं. डोळ्यातलं धैर्य पंख बनलं आणि पाऊल उंबरठा ओलांडून गेलं. तो क्षण होता स्त्रीच्या पुनर्जन्माचा, तो क्षण होता स्त्रीच्या पुनर्जन्माचा, तो क्षण होता मर्यादांचा मृत्यूचा, तो क्षण होता मर्यादेच्या मृत्यूचा. धन्यवाद.